ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करत आहोत. आजचा रविवार देऊळ माता दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा करत आहे. आणि देऊळ मातेला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आपला देव दयाळू आहे, आपला देव प्रेमळ आहे आणि आपला देव क्षमाशील आहे. पोप फ्रान्सिस यांनी 2016 साली मिसरिकॉर्दिया वुल्तुस नावाचं परिपत्रक प्रसिद्ध केलं. आणि ह्यामध्ये पोप फ्रान्सिस आवर्जून सांगत आहेत की आपला देव क्षमाशील आणि दयाळू आहे. देव नेहमी आपल्या बरोबर आहे आणि देवाची दया आपल्या बरोबर आहे. आणि आजची वाचने आणि रविवार आपल्याला तेच सांगत आहे की आपला विश्वास महत्वाचा आहे. एक सुंदर अशी कथा आहे की आपला विश्वास कसा डळमळत असतो. एकदा एक शिकारी होता जो जंगलात शिकारीसाठी गेला होता आणि त्याचा देवावर फार विश्वास होता. तरी सुद्धा त्याचा विश्वास इतका मजबूत नव्हता. जंगलावरून तो फिरत असताना अचानक एका दरीत पडणार होता. त्याचा पाय घसरला आणि तेव्हा त्या जंगलामध्ये तो मदतीसाठी आरोळी ठोकू लागला. कोणीतरी मला मदत करा. त्यांनी आपला हात एका मोठ्या झाडाच्या मुळाला पकडलेला होता, परंतु कोणी मदतीला येईना. तेव्हा त्याला देवाची आठवण झाली आणि तो देवाला म्हणू लागला, हे देवा, मी उत्तम ख्रिस्ती आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, मी प्रत्येक रविवारी विसायला जातो, दानधर्म करतो, उपवास करतो, मला वाचव. आणि असं जेव्हा तो म्हणत होता तेव्हा त्याला आवाज ऐकू आला, जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हात सोड. तो थोडा वेळ थांबला आणि पुन्हा म्हणू लागला, दुसरं कोणी आहे का? होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वास कधी कधी आपला डळमळू लागतो. आणि जर देवाकडून दया हवी असेल, प्रेम हवं असेल तर आपला विश्वास मजबूत असला पाहिजे. आजचं जे पहिलं वाचन आहे ते प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण ऐकतो की पहिले नवख्रिस्ती प्रेषित कशा प्रकारे एकत्र येत असत, त्यांनी कशी आपली संपत्ती एकत्र आणलेली होती आणि ते भोजन घेत होते आणि गरिबांना मदत करत होते आणि गरिबांसाठी प्रार्थना करत होते. आजचं जे दुसरं वाचन आहे ते संत पेत्राच्या पत्रातून घेतलेलं आहे. आणि संत पेत्र सांगत आहे की देव महादयाळू आहे आणि त्याच्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात आपल्या तारणासाठी पाठवलेला आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी त्याचा मार्गाचा अवलंब करतो, त्याचं तारण नक्कीच होत असते. आजचं शुभवर्तमान संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेलं आहे. आणि तेव्हा आपण ऐकतो की येशूचे शिष्य येशूच्या मृत्यूनंतर भ्यालेले होते आणि म्हणून ते एका बंद खोलीत होते. इतक्यामध्ये येशू त्यांच्यास प्रकट होतो आणि त्यांना सांगतो, तुम्हाला शांती असो. आणि येशू त्यांना दाखवतो की मी पुनरुत्थानित झालेलो आहे. आणि येशू त्यांच्यातून गायब होतो. ही गोष्ट जेव्हा ते थॉमस, जो त्या दिवशी हजर नव्हता, त्याला सांगतात की थोमा, येशू पुनरुत्थानित झालेला आहे आणि त्याला पाहिलेला आहे. थोमा सांगतो, त्याच्या घायामध्ये हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. आणि पुन्हा जेव्हा ते बंद खोलीत एकत्र असतात, येशू त्यांच्यामध्ये हजर होतो आणि थोमाला सांगतो, थोमा पुढे ये.
माझ्या घायामध्ये, हातावरील घायामध्ये, कुशीतील घायामध्ये हात घाल आणि विश्वास ठेवणार हो, विश्वासहीन असू नकोस. आणि तो म्हणतो, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, थॉमसचा विश्वास मजबूत नव्हता आणि येशू स्वतः हजर झाला आणि त्याचा विश्वास मजबूत केला. आपल्या जीवनामध्ये कधीकधी आपला विश्वास अशा प्रकारे कधीकधी होत असतं. आपल्या जीवनात जेव्हा अडचणी येतात, दुःख येतात, तेव्हा आपला विश्वास कमी होऊ लागतो. परंतु येशू आपल्यामध्ये हजर आहे. आणि आज आपण दैवी दयेचा रविवार साजरा करत आहोत. सिस्टर किंवा संत मारिया फॉस्टिना ह्यांना येशूने अनेक वेळेला दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की जाऊन माझ्या लोकांना सांग की देव दयाळू आहे, प्रेमळ आहे, क्षमाशील आहे आणि ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवा. 2000 साली पोप जॉन पॉल II ह्यांनी सिस्टर फॉस्टिना ह्यांना संत घोषित केलं आणि तिची जी डायरी होती ती प्रसिद्ध केली, की जिच्यामध्ये तिने आपले अनुभव लिहिलेले आहे की देव दयाळू आहे आणि प्रेमळ आहे. आपला विश्वास मजबूत होणे फार महत्त्वाचं आहे. एक सुंदर अशी घटना आहे. खलील गिब्रान नावाचे एक लेखक होते, त्यांच्या जीवनातील घटना आहे. एकदा ते घरात एकटेच होते. त्यांच्या घराला आग लागलेली होती आणि ते पहिल्या मजल्यावर होते. त्याचे आईवडील बाहेर गेलेले होते. जेव्हा ते परत येतात तेव्हा दिसतो की सर्वत्र धूर आहे. खलील मदतीसाठी आवाज देत होता. वडिलांनी खलीलाला सांगितलं की मी बाहेर खाली उभा आहे, माझ्या आवाजाच्या दिशेने उडी टाक, मी तुला पकडेन. सुरुवातीला खलील गिब्रान ह्याला हिंमत होत नव्हती. नंतर त्याने हिंमत धरून आवाजाच्या दिशेने उडी टाकली आणि वडिलांनी त्याला पकडलं. त्याच्या विश्वासाने त्याला वाचवलं. आज देऊळमाता आपल्याला सांगत आहे की देव दयाळू आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्या दयेवर विश्वास ठेवा आणि आपल्याला तारण प्राप्ती नक्कीच मिळू शकते. तर आपल्या सगळ्यांसाठी ज्यांचा विश्वास कमी आहे, हीन आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की आपला विश्वास मजबूत व्हावा, देवाची दया आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवावी आणि आपलं तारण व्हावं.